मंडळाचे त्यांचे सर्व कार्यकारी पदाधिकारी सदस्य आपल्या पत्नीसह एका उत्साहाने हा सोहळा पार पडताना म्हणून म्हणतो की दृष्ट लागावी असा सोहळा जो तुम्ही कुठल्याच कोळीवाड्यामध्ये असं बघू शकणार नाही, पण असं संपूर्ण आमचा कोळीवाडा यामध्ये सहभागी होत असतो। या मसकरे कोळीवाड्यातील या वेसावा फेस्टिवल इट्स आवर हेरिटेज, इट्स आवर अशा सुरमई पापलेट हलवा असे मॅग्नेट करून ठेवत अशा ठिकाणी ना भट्टी असं गरम गरम करून आपल्याला खायला भेटत। खेकडे पण आहेत तर खूप ते पण योग्य दरामध्ये मित्रांनो खूप छान। काय सांगाल फेस्टिवल बद्दल सांगायचं काय तो अनुभवायचा आहे। अच्छा तुम्ही या तर खरं। अच्छा तुम्ही या मेट्रो स्टेशनला उतरल्याबरोबर तुम्हाला मासे शिजवल्याचा सुगंध दरवळलेला दिसेल आणि मग तेव्हापासून उत्सुकता लागेल की बाबा ह्या फेस्टिवलच्या मैदानामध्ये काय काय मासे खायचे आहेत। अच्छा आणि नमस्कार, पुण्याला स्वागत आपलं मराठमोळा ब्लॉगच्या मध्ये कोकणचो अमित याच्यामध्ये मित्रांनो। तर आपण आज आहोत वर्सोवाला या ठिकाणी वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल 2026 दिनांक 23 जानेवारी ते 25 जानेवारी या काळामध्ये भव्य दिवस आहे। तर कशा प्रकारे काय काय स्टॉल्स या ठिकाणी आपण बघणार आणि जे मच्छीचे म्हणजे किंवा आपले मासे खाण्याचे शौकीन असतील ते नक्की यावं आणि या फेस्टिवलचा उपयोग फायदा घ्यावा। तर आपण साधा आतमध्ये प्रकाश
सोहळा पार पडताना म्हणून म्हणतो की दृष्ट लागावी असा सोहळा जो तुम्ही कुठल्याच कोळीवाड्यामध्ये असं बघू शकणार नाही. पण असं संपूर्ण आमचा कोळीवाडा यामध्ये सहभागी होत असतो. या सगळे कोळीवाड्यातील या वेसावा कोळी जमात ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी सदस्य, संविधानी, तुषार मुंडे, सगळे लोक आज मोठ्या आपल्या पत्नीबरोबर नाचत गाजत आता सोहळा वेसावा कोळीवाड्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आणि आनंद घ्या या वेसावा कोळी सीफूड फेस्टिवलचं. जस्ट नॉट ओनली फूड फेस्टिवल, इट्स आवर हेरिटेज, इट्स आवर मित्रांनो, पहिला स्टॉल बघाल ना आपण या ठिकाणी फिशको म्हणून आहे, आपण बघताय समोर. तर या स्टॉल आपण बघाल ना मित्रांनो, अशा प्रकारे सगळीकडे आपण बघताय नुसते मासे, म्हणजे मासेच मासे आहेत. प्रॉन्स असो, खेकडा असो किंवा कोलंबी असो, सगळ्या प्रकारचे किंवा आपण विविध प्रकारच्या या ठिकाणी कालवण आहेत केल्या प्रकारे आपण बघताय. तर ना अजून या ठिकाणी बघा तव्यावरती मस्त पापड आणि सुरमयाची मस्त फ्राय होते आपण बघताय. तर या ठिकाणी प्रत्येक वस्तू मच्छीलाचं ना मॅग्नेट केलं जाते अशा प्रकारे. नंतर शेगडी असं त्याला मस्त असं गरम करणं, अशा प्रकारे सगळं सुंदर सगळं छान आहे. ते पण ना मित्रांनो योग्य. मित्रांनो, पुढील स्टॉल आपण बघाल ना निर्मळ महिला मंडळ जांगले परिवार स्टॉल आहे, आपण बघताय समोर. या स्टॉलवरती बघूया चला काय काय भेटतं, आपण बघूया या स्टॉलवर काय काय भेटतं. चला जाऊया आतमध्ये. मग अशा प्रकारे पापलेट, सुरमई, जवळा असं बघता आपण. विविध प्रकारची मच्छी या ठिकाणी आहे. तर ग्रेव्ही टाईप पण आपण बघता. त्याच्यात समोर एवढे मोठे खेकडे मस्तपैकी ना बघताच ना मित्रांनो तोंडाला पाणी सुटतं. लगभग 600 रुपयाचे 2 पीस अशा प्रकारे या ठिकाणी आहे. या सुरमई आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी शेगडी बघा, पापलेट, सुरमई सगळ्या गोष्टी या ठिकाणी मॅग्नेट करून ठेवल्यानंतर या भट्टीवर असं गरम करून नंतर असं गरम. मित्रांनो, पुढे स्टॉल बघायला दर्याचा राजा 22 नंबर स्टॉल आहे, आपण बघताय मित्रांनो. ह्या ठिकाणी डेकोरेशन बघायला झुंबरचं छान आणि सुंदर असं पहिले डेकोरेशन आहे, बघताच मन प्रसन्न होतं. चला स्टॉल बघूया. अशा प्रकारे सगळ्यांना डेकोरेशन केलं आहे. तर आणि समोर बघताय ना असं सगळं मच्छीचं सगळं आहे. या ठिकाणी प्रॉन्स असतील किंवा आपण बघताय ना समोर. आणि अशा प्रकारे सुरमई आणि मस्त तव्यावर गरम तोंडाला पाणी सुटलं. खेकडे आहेत आपण बघ. मित्रांनो, पुढील स्टॉल आहे येसू आई ग्रुप, लगभग 23 नंबर स्टॉल आहे. आपण चला काय काय बघा भेटतं स्टॉलवर. आपण बघा ना अशी ग्रेव्ही टाईप मच्छी आहे आपण बघताय. तर बघताय आपण. तसेच ना खाली सुके बोंबील आहे. तसेच ना या ठिकाणी पापलेट आहे. तसेच बिर्याणी टाईप पण आहे. तसेच एवढा मोठा प्रॉन्स आणि खेकडा बघाल ना आपण, खूप छान आहे. मोठा सगळ्यात किती मोठा बघताय. मित्रांनो, पुढील स्टॉल आहे कोळी मेजवानी, लगभग 24 नंबर स्टॉल आहे. आणि आपण बघूया काय काय चला भेटतंय. अशा प्रकारे या ठिकाणी डेकोरेशन आपण बघताय स्टॉलवरती. आणि आपण ना सुंदर छान डेकोरेशन केलं स्टॉलवरती. तर आपण पुढे बघाल ना अशा सुरमई, पापलेट, हलवा असे मॅग्नेट करून ठेवल्यानंतर अशा ठिकाणी ना भट्टीवर असं गरम गरम करून आपल्याला खायला भेटतं. खेकडे पण आहेत. तर खूप ते पण योग्य दरामध्ये मित्रांनो, खूप छान आणि सुंदर सगळं आहे बघता. मित्रांनो, पुढील स्टॉल आहे श्री घोषाल कृष्ण महिला मंडळ. चला बघूया काय स्टॉल काय काय भेटतं बघायला. आपण सर्वप्रथम अशा प्रकारे सगळ्यांना मॅग्नेट करून ठेवलं आहे. पापड असो, हलवा असो किंवा आपण बघताय की अशा प्रकारे ना पापड मस्त शेगडीवरती गरम होतं. आपण बघताय मस्त खायला क्रिस्पी लागतं, खूप छान. आणि ते पण योग्य दरामध्ये मित्रांनो. आणि आपण पुढे बघाल ना अशा प्रकारच्या विविध डिशेस त्या ठिकाणी खास करून आपण बघाल ना प्रत्येक डिश मांसाहारीमध्ये आणि तसे सांगा ती खायला अशी तांदळाची भाकरी पण आहे. आपण इमॅजिन करा की किती छान आणि मस्त लागत असं या स्टॉलवरती. तर पुढील स्टॉल आहे ओम साई टिटवाळा ग्रुप, लगभग 26 नंबर हा स्टॉल आहे आपण बघताय. चला मग कशा प्रकारे काय काय भेटतं ना चला बघूया आतमध्ये जाऊन. तर सर्वप्रथम आपण बघाल ह्या डेकोरेशन खेकड्याचं डेकोरेशन केलं आहे बघताय आपण. अशा प्रकारे स्टॉलला सजवण्यात गेलं आहे. आणि या ठिकाणी आपण बघाल ना मित्रांनो विविध प्रकार डिशेस आपण बघता दाखवतो आपल्याला. बघा अशा प्रकारे सोलकढी असेल, सगळ्या डिशेस अशा मासळीमध्ये आपण बघताय. ते पण योग्य दरामध्ये आपण बघताय ना. तर खूप छान तोंडाला पाणी सुटतं. तर या फेस्टिवलमध्ये पुढील स्टॉल आहे श्री स्वामी समर्थ महिला मंडळ, 27 नंबर स्टॉल आहे. चला बघूया काय काय भेटतं आतमध्ये. तर अशा प्रकारे सगळं आपण बघा प्रॉन्स असेल किंवा ग्रेव्ही टाईप सगळी मासे आपण आहे डिशेस आपण बघताय समोर. तसेच ना ह्या ठिकाणी आपण बघताना पुढे दाखवतो आपल्याला अशा प्रकारे प्रॉन्स पण आहे आणि सुरमई आणि अशा विविध प्रकारची मच्छी अशी तळली जाते आपण बघताय. आणि आपल्याला खायला पण भेटते. ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये आपण मित्रांनो. ह्या फेस्टिवल पुढील स्टॉल आहे साई एकविरा 29 नंबर. 3 दिवस कमी वाटत नाही फेस्टिवलला गर्दी बघून. होय तुम्ही असं वाटतं वाटत नाही की गर्दी वाढावी, कारण ज्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद आहे असं वाटतं का आपल्याला की भरपूर. अच्छा Actually, 3
5 दिवस पाहिजे. ऍटलीस्ट एक हप्ता तरी 7 दिवस तरी पाहिजे होतं माझ्याकडे जसे धन्यवाद. मॅक्सिमम 5 दिवस चाललं. मित्रांनो ह्या स्टॉल वरती आपण बघाल ना विविध प्रकारचे मासळी आपल्याला भेटते खायला. अशा प्रकारे ग्रेव्ही असेल किंवा आपण बघताय समोर सुकी मच्छी पण आपण बघताय या ठिकाणी अशी तळली पण जाते. त्याचे खेकडे लगभग ना 600 रुपये 2 पीस. आपण समोर बघता अशा प्रकारे कला रंग मंच पण या ठिकाणी आहे. या प्रत्येक दिवशी 3 दिवसामध्ये आपण बघाल ना विविध प्रकारचे कार्यक्रम या स्टेजवरती किंवा कला रंग मंच होता आपण बघू शकता. आणि अशा प्रकारे लोकांची पण आपण बघता की बसण्याची व्यवस्था आहे सगळ्यांना. तर सगळं अजून लगभग टाइम आहे चालू व्हायला 5-10 मिनिटं आपण बघू शकता. तर मित्रांनो या फेस्टिवल मध्ये पुढील स्टॉल आपण बघताना वेसावा सी फूड फेस्टिवल पुढचा असेल तर उमा कॅटरर्स आहे. चला बघूया. अशा प्रकारे ग्रेव्ही टाईप खेकडा लगभग 700 रुपये 2 पीस तिकीट लागत. तर मोदक पण या ठिकाणी काय त्याच्या आपण बघाल ना विविध प्रकारचे मासे या ठिकाणी आपण ग्रेव्ही टाईप मध्ये आहे. ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये आपण बघताय. प्रॉन्स असेल किंवा बिर्याणी असेल किंवा आपलं विविध प्रकारची मच्छी. 3 दिवस कमी वाटत नाही फेस्टिवल असं वाटत नाही का? 3 दिवस खूप कमी आहे असं वाटत नाही आम्हाला पुष्कळ आणि 3 दिवस नाही, पण खूप लोकांचा आपण जो बघतो ना पहिले खूप गर्दी आहे. पुष्कळ दिवस हे होते. वेसावा सी फूड फेस्टिवल पुढील स्टॉल आहे अन्नपूर्णा माता पर्सनल स्टॉल. लगभग 6 नंबर स्टॉल आपण चला बघा काय भेटते या ठिकाणी. विविध प्रकारची सुकी मच्छी असेल किंवा ग्रेव्ही टाईप मच्छी असेल ती पण योग्य दरामध्ये पार्सल पण भेटतं आपल्याला. आपण बघता खेकडे असो प्रॉन्स असो किंवा विविध प्रकारची मासा या ठिकाणी भेटते ते पण योग्य दरामध्ये आपण बघताय. तर 700 रुपयाला खेकडे असो किंवा आपण बघताना विविध प्रकारची मासळी आहे. आपलं ह्या ठिकाणी आपण मासळी खायला शौकीन नक्की या ठिकाणी. सांगाल या फेस्टिवल आपण काय सांगाल? फेस्टिवल बद्दल सांगायचं काय तो अनुभवायचा आहे. अच्छा तुम्ही या तर खरं. अच्छा. तुम्ही या मेट्रो स्टेशनला उतरल्याबरोबर तुम्हाला मासे शिजवल्याचा सुगंध दरवळलेला दिसेल. आणि मग तेव्हापासून उत्सुकता लागेल की बाबा ह्या फेस्टिवलच्या मैदानामध्ये काय काय मासे खायचे आहेत. अच्छा. आणि हे जे आहे सुरू मुंबईचे आम्ही मूल भूमिपुत्र आहोत. कोळी समाज म्हटल्यावर मासेमारी हा आमचा व्यवसाय आहे आणि ती मासे बनवण्याची आमची एक खास परंपरा आहे. अच्छा. आणि म्हणून ज्या वेळेला मुंबईमध्ये सगळ्या जगातनं भारतातनं सगळे लोक इथे येत आहेत. अच्छा. त्यांना मुंबईतील मूळ भूमिपुत्र कोण आहे ते कळतच नाही. आणि म्हणूनच 2006 मध्ये अच्छा मी हा फेस्टिवल सुरू केला. अच्छा. जेणेकरून आमची खाद्य संस्कृती आमची अच्छा. मासे मारण्याची पद्धती अच्छा. आणि त्याबरोबर आमची नाच गाणी उत्सव हे आमचे अरुण पेदे वेसावकर आणि मंडळीचे अजून एक प्रश्न आपला की एवढे लोक लांबून लोक येतात तर 3 दिवस दादा कमी वाटत नाही आपल्याला या फेस्टिवलसाठी? अजून लोकांची इच्छा की अजून जास्त असावा प्रत्येकाला मी विचारलं. लोक मित्रांनो फूड स्टॉल आपण बघाल ना कोळी आस्वाद सी फूड. चला या स्टॉल आपण काय काय भेटतं ना चला आतून बघूया. तर आपण बघाल ना या स्टॉल सुंदर छानसं पूर्ण माशांचं किंवा आपण खेकड्याचं डेकोरेशन केलंय. या ठिकाणी बघा ना तांदळाची भाकरी असो किंवा ग्रेव्ही टाईप असो मोदक असो किंवा ना आपण बघता जो डिश आहे तसे खेकडा असो. खेकडा बघता आपण समोर विविध प्रकारचे आहेत डिशेस या ठिकाणी. ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये आपण बघताय. तर खूप छान आणि सुंदर आहे. आपण जर मासे खाण्याचे शौकीन असो या ठिकाणी नक्की यावं. सुरमई असो किंवा अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी भेटतात. ते पण योग्य दरामध्ये मित्रांनो बघता आपण. तर पुढील स्टॉल आहे आगरी देवता महिला मंडळ 2 नंबर स्टॉल. चला बघूया. अशा बिर्याणी असेल तर आपण बघा तिसऱ्याचा असेल. तसेच आपण बघताय या ठिकाणी रावस करीमध्ये असेल किंवा खेकडा असेल सगळं त्या ठिकाणी विविध प्रकारच्या मासाळी आपण बघा ना ग्रेव्हीमध्ये आहे. ते पण योग्य दरामध्ये आपण बघताय. तसेच या ठिकाणी अशा प्रकारे तळले जातात किंवा असे मॅग्नेट केले जातात. आपण सुरमे असो पापड असो जसे भट्टीवर गरम करून सुंदर असे एकदम खुसखुशीत लागतात. खूप छान आहे सुंदर. ते पण मित्रांनो योग्य दरामध्ये आपण बघताय फेस्टिवलमध्ये. लगभग मित्रांनो आपण बघता संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आपण ना आज शेवटचा दिवस आहे. आपण या ठिकाणी गर्दी बघू शकते. अजून लगभग लोक येतात. तर या ठिकाणी लोक जस्ट इन म्हणजे लोक चालवत यायला. अशा प्रकारे प्रत्येक स्टॉलला आपण बघाल ना तर गर्दी आहे. तर अशा प्रकारे आहे. स्टॉल आहे आई एकविरा ग्रुप. चला बघू हा स्टॉलमध्ये 1 नंबर स्टॉल आहे. तर काय काय भेटतं चला आतमध्ये जाऊन बघूया. तर या स्टॉलमध्ये आपण बघाल ना विविध प्रकारचे बिर्याणी असो किंवा विविध प्रकार डिशेस आपण बघताय. मासळीमध्ये आपण बघताय या ठिकाणी प्रॉन्स असो खेकडा असो किंवा सुरमई असो किंवा आपण बघताना अशा प्रकारे सगळं ग्रेव्हीमध्ये या ठिकाणी भेटतं. ते पण योग्य दरामध्ये अशा बघता आपण. तसेच ना या ठिकाणी सगळं भेटतं. तसेच विविध डिशेस मित्रांनो बघता आपण. ते पण ना मित्रांनो योग्य दरामध्ये भेटतं. मित्रांनो वेसावा सी फूड फेस्टिवल आपण बघा ना विदेशातील पर्यटक या ठिकाणी हजेरी लावतात किंवा येतात आपला फेस्टिवल बघायला.
बघायला मुंबईतील वेसवा कोळी फेस्टिवल ही खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप लोकांचं खास आकर्षण असं फेस्टिवल आपण बघायला ज्या फेस्टिवलची पूर्ण वर्षभर मुंबई वाट बघतो तो म्हणजे वर्सोवा कोळी सी फूड फेस्टिवल 2026. मित्रांनो बघायला आज शेवटचा दिवस होता. खूपच गर्दी होती प्रत्येक स्टॉलवरती. तशा प्रकारे उत्तम प्रकारची सोय या ठिकाणी करण्यात आली. आपण या ठिकाणी आला तर आपण उत्तम प्रकारे भोजन करू शकता अशा प्रकारे या ठिकाणी सुविधा करण्यात आली. प्रत्येक स्टॉलवर खूपच गर्दी आहे मित्रांनो आज आपण बघायला आणि प्रत्येक ठिकाणी आपण स्टॉल आपण तोंडावर नक्की पाणी सुचेल अशा प्रकारे आपण जर मांसाहारी किंवा मच्छीचे शौकीन असेल तर या ठिकाणी खूपच गर्दी होते. तर आपल्याला मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.